14 तास उलटले तरी पुण्यातल्या मारहाणीच्या घटनांची पोलीस आयुक्तांना माहितीच नाही। एबीपी माझानं संपर्क साधल्यावर म्हणाले, माहिती घेऊन बोलतो। पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे। सिंहगड कॉलेजच्या जवळ दाम्पत्याला किरकोळ कारणावरून मारहाण। कोथरूडमध्ये गाडी आडवी आणली म्हणून तरुणाला टोळक्याकडून मारहाण, तर मोमीनपुऱ्यात ज्यूस विक्रेत्याला बदडलं। संतोष देशमुखांची मुलगी वैभवीचा जबाब माझाच्या हाती। एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर कशाला उठता? संतोष देशमुखांनी फोनवरून विष्णू चाटेला सवाल केल्याचं वैभवीच्या जबाबामधून समोर। संतोष देशमुख हत्या प्रकरणात 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब। हत्येच्या कटाविषयी विस्तृत माहिती उघड। कराड, चाटे, घुले टोळीचा फास आवळण्यासाठी गोपनीय साक्षीदारांची मदत। मस्साजोगमधून काँग्रेसची सद्भावना रॅली। प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह देशमुख कुटुंबीय रॅलीमध्ये सहभागी। धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात। कृषी विभागातल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार। मुंडे आणि कराड यांनी कृषी विभागाचे 200 कोटी परस्पर उचलल्याचा धस यांचा आरोप। आशिष शेलारांसाठी चक्क तुळजाभवानीचे अभिषेक थांबवले। मंदिर पाहणीसाठी मंदिरात पोहोचले तेव्हा सुरू होते भाविकांचे बुकिंग केलेले अभिषेक। भक्तांमध्ये नाराजीचा सूर। MSRTCचं अध्यक्षपद पुन्हा एकदा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली नियुक्ती। काही दिवसांपूर्वीच IAS अधिकारी संजय सेठी यांची केली होती नियुक्ती। औरंगजेबाच्या कबरीवरून आता राज्यामध्ये वादळ निर्माण होण्याची शक्यता। कबरी उखडून टाकण्यासंदर्भात खासदार उदयनराजे, मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य, तर हिंदू जनजागृती समितीचा देखभाल निधीवरती आक्षेप। आता दुकानांच्या मराठी पाट्यांनंतर मुंबईमधील हॉटेल्स, उपाहारगृह, दुकान मालकांनी मेन्यू कार्ड मराठीमध्ये करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह। फोर्टमधील हॉटेल्समध्ये जाऊन दिली पत्रकं। एक खून करण्याची परवानगी द्या, रोहिणी खडसे यांची राष्ट्रपतींकडे पत्र लिहून मागणी। महिलांवरील अन्याय आणि अत्याचारी प्रवृत्ती आणि निष्क्रिय कायदा सुव्यवस्थेचा खून करायचा असल्याचा विचार। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांची रेलचेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महिलांसोबत खास संवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।